दोन्ही संघ सज्ज झालेत. दोन फलंदाज धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. कल्पेश म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडकडे आणि अंकित हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. रंगाची खूप चांगली मेहनत. मैदानाच्या आतमध्ये दोन पंच विरल नायर आणि ललित भोईर बंड्या सज्ज झालेत आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये सज्ज झालेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर अक्षय साटम, एका साईडला अनिकेत भोमटे. काय जबरदस्त खेळ अनिकेत भोमटेने JPL मध्ये गाजवला. अप्रतिम अफलातून फलंदाजी. पुन्हा एकदा मात्र तोच रिदम, ते सातत्य पाहायला मिळेल का? या ऐकूया आपण अक्षय साटम यांचा आवाज. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. अंकुश स्मृती चषक 2022 ची ही शानदार नाईट क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, आयोजकांचं आणि सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस आपण बघतोय यंग स्टार हसोबा नगर हा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पंच विरलजी नायर, त्यानंतर ललितजी भोईर बंड्या अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला चेंडू घेऊन येतोय आतिश, गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आणि एका साईडला अनिकेत भोमटे तर एका साईडला कल्पेश म्हात्रे. अनिकेत भोमटे साठी पहिला चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. मिड ऑन रिझन मध्ये एक धाव अर्जित केली जाते. श्री गणेशा केला जातोय. अकाउंट ओपन केलं जाते. फलंदाजी करत असताना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र मैदानाचा विचार केला तर नक्कीच याच मैदानावर सराव केला जातोय आणि अजिंक्य संघाला एक चांगली माहिती असणारा हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. द ग्रेट मराठीचे सर्व मोहन रवींद्र पाटील भाई यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा. नेक्स्ट बॉल फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र कधी कधी फुलटॉस चेंडू विकेट देखील घेतात आणि कधी कधी मात्र आउट ऑफ दी पार्क देखील पाहायला मिळते. त्याच पद्धतीचा हा चेंडू कल्पेश म्हात्रे मात्र बीट होतोय. कल्पेश म्हात्रे यावर्षी गाजवलंय त्याने, मात्र त्याला मात्र लास्ट फिनिश करता आला नाही. भरपूर मॅच आपण बघितल्यात. फिनिशिंगचा रोल त्याला जमलेला नाही. या स्पर्धेत मात्र सांगितले त्यांनी मागे काय झाले ते आम्ही विसरलोय आणि या स्पर्धेत आमचं स्थान चांगलं निर्माण करू हे दर्शविताना आता पाहूया. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता डाऊन द लेग साइड. वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धावेने स्कोर बोर्ड वाढतोय. फलकावरती 2 धावा. भावेश भोईर देखील जॉईन झालेत. TCP लाईव्ह च्या माध्यमातून सर्वांचं सहर्ष स्वागत. मंगलदास घरात यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्या. त्यांचा खूप खूप आभार. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये शिवसेना युवासेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक आपण बघतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळायचं होतं. लाऊड अपील केली होती, मात्र या ठिकाणी एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे येते, ते म्हणजेच 3च्या घरामध्ये बॅटची एज लागली होती आणि त्यानंतर मात्र एका धावेने धावफलक पुढे सरकले. 3 धावा. अनिकेत भोमटे अप्रतिम सरकार चषक मध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर भूमिका अदा केली होती याच वीक मध्ये आणि आता मात्र अक्रॉस दी लाईन खेळायचा होता. आज श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ दिसत नाही म्हणून अनिकेत भोमटे याची वर्णी लागली जाते अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघामध्ये आणि आज त्याला या संघातून देखील अजिंक्य संघासाठी चांगली खेळी त्याला करावं लागेल. फॉर्म कंटिन्यू ठेवावा लागेल. नेहमीच V शेप मध्ये चांगली फलंदाजी त्याची आपण बघतोय. 4 चेंडू फलकावरती 3 धावा. राऊंड विकेटने. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जोराने मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी धावचीची संधी असेल, मात्र सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 5 चेंडू फेकून झाल्यात. फलकावरती धावा 3. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर आतिश च्या गोलंदाजीच्या माध्यमातून. हसोबा नगर मधून नेहमीच आपण बघतोय त्याला आतिश वाडेकर. चांगली बांधिलकी या संघाची देखील पाहायला मिळते. यंगस्टर हा पूर्ण नौखा संघ पहिल्यांदाच उतरतोय जुचंद्र नगरीमध्ये. काही खेळाडू टुर्नामेंट्स खेळलेत, मात्र आज पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉचा लेट कट केला जातोय. पॉइंट रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. 1च धाव्यांवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. पहिल्या षटकाची झाले समाप्ती. फलंदाजी करत असताना नाणेफेक हरल्यानंतर अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ 4 धावा फलकावरती. आतापर्यंत एकही गडी बाद झाला नाही आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. ऐकूया HM साऊंडला आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेने.
हवा आहे तर 4 एका षटकाच्या समाप्तीनंतर DJ गणेश आणि त्यानंतर आपल्याला प्रसन्न देखील पाहायला मिळतात आज DJ वादकाची भूमिका अदा करताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगले सॉंग्स डेडिकेट केले जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले गुणलेखक आहेत, अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ख्याती होती, त्यानंतर चांगला फिटनेस प्रसन्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलकावरती 4 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कल्पेश म्हात्रेसाठी कॅश प्राईज लावलं जात आहे. जिग्नेश म्हात्रे आणि निलेश चव्हाण यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जा. खास करून कल्पेश म्हात्रे यांच्यासाठी पारितोषिक लावलं जाते. जिग्नेश म्हात्रे आणि निलेश चव्हाण त्यांना देखील विनंती करून आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 4 धावा फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. बॉलिंग मार्कवर आता येतोय किसन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय सेकंड ओव्हरमध्ये. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा अप्रतिम डिलेव्हरी, भन्नाट वेग आणि त्यानंतर बरोबर बाउन्स प्राप्त केला जातोय. अप्रतिम डिलेव्हरी पाहायला मिळते गोलंदाजच्या माध्यमातून. एक चेंडू फेकून झालाय 4 धावा फलकावरती. जबरदस्त चेंडू पाहायला मिळते प्रमोद सर. अप्रतिम डिलेव्हरी गोलंदाजच्या माध्यमातून किसन. अप्रतिम सुपर काय आक्रमकता गोलंदाजीवर दाखवली जाते. टप्पा अचूक पद्धतीने लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून जर आपण पाहिलं तर स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी या गोलंदाजाकडे आपण पाहू शकतायत. कारण डावखुऱ्या हाताचे गोलंदाज ज्या वेळेला आपण पाहू शकतायत उजव्या हाताच्या फलंदाजाला येतात तेव्हा ॲडव्हान्टेज असतो एक लेफ्ट आर्म गोलंदाजाला आणि तेच करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज लागतंय. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 5 या धावसंख्येवर. किसनचं मी कौतुक करेन. अनिकेत आज त्या रिदम मध्ये नाहीये. प्रयत्न चालू आहे त्याचे मोठे फटके यावेत परंतु त्याचा आज बॅटिंग स्टान्स, त्याचं फुटवर्क, बॉडी लँग्वेज या गोष्टी मात्र आज त्या महत्वपूर्ण दिसत नाही आहेत आणि त्याचा फायदा हा जास्तीत जास्त गोलंदाजांना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग किसन. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन होऊन पुन्हा एकदा ऑन साईडला आपण बघतोय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. डीप असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र कल्पेश म्हात्रेचा हा कॉल होता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. फेकी मात्र चुकीच्या एंडला येते आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. 7 धावा फलकावरती. 4 चेंडू फेकून झाल्यात 7 धावा. कल्पेश म्हात्रे देखील ज्या खेळीसाठी ओळखला जातो त्याची देखील अजूनपर्यंत बॅट लागत नाही. कल्पेश म्हात्रे असा खेळाडू आहे ज्याची बॅट लागली तर हवाई सफर जरूर पाहायला मिळेल आणि त्यासाठी आता त्याला त्याची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. जास्तीत जास्त कंट्रोलमध्ये दिसला नाही. मिस टायमिंग फटका पाहायला मिळतो आणि त्यानंतर जजमेंट चांगला कॅच घेतलाय आणि कल्पेश म्हात्रेच्या खेळीला लागलाय फुल स्टॉप गडी बाद. टीम मीटिंग करायची नाही, लगेच गेम ऑन करायचा आहे. 5 चेंडू फेकून झालेत. फलकावरती धावा स्थिरावल्यात 7 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळतं. किसनच्या माध्यमातून अचूक टप्पा आणि बेधक मारा. पहिले 2 चेंडू धाव, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धाव आणि 5व्या चेंडूवरती कल्पेश म्हात्रे बॅक टू द पविलियन, बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर येतोय चेतन पाटील. चेतन पाटील नेहमी ओपनिंग बॅटर म्हणून ओळखला जातो. आज 1 डाऊनसाठी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. चांगला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका मात्र जेव्हा आउटफील्ड आहे आणि त्याला मात्र चेंडू स्टॉप होताना दिसतोय. पॅडलक म्हटलं जाईल आणि 2 धावा अर्जित केला जातोय. क्रॅकिंग स्ट्रोक होता. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता मात्र त्या ठिकाणी चेंडू अडला गेलाय. बॅड लक म्हणावं लागेल. मात्र षटकाची झालाय समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 9 धावा 1 गडी बाद. फलंदाजी करत असताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि गोलंदाजी करणारा संघ आपण बघतो यंगस्टर हसोबानगर ऐकूया HM साऊंडला आणि वळूया मॅचच्या दिशेने. 9 धावा 1 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
मधला हा सॉन्ग पाहायला मिळतोय आणि डीजे प्रसन्न देखील एक ऊर्जा प्रकट करतायत. आता मैदानाच्या आतमध्ये चांगले टायटल सॉन्ग वाजले जात आहेत. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि शिवरायांचे गीते वाजले जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 ओव्हरची झाले समाप्ती. फलकावरती धावा आहेत 9. एक गडी बाद. फलंदाजी करत असताना अजिंक्य स्फोट जुचंद्र. कधीही कोणत्याही क्षणी अजिंक्य स्फोट पलटवार करू शकतो, कारण की बरेचसे जे खेळाडू आहेत, चांगली बॅटिंग लाईन आहे या संघाकडे. आणि एका साईडला निकेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अनिकेत बोमटे यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. दर्जेदार धमाकेदार अंकुश मूर्ती षटकार. मध्ये देखील बघितलं होतं की पहिला स्ट्रगल करत होता पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत बोमटे. हेच आपण बघितलं होतं की नाईटच्या स्पर्धेमध्ये अक्षरशः त्याचा विकेट सॅक्रिफाईस करण्यापर्यंत भाग पाडला होता, मात्र त्यांनी त्याचा विकेट सोडला नव्हता आणि त्यानंतरच्या 24 धावा एका षटकामध्ये ठोठावल्या होत्या. अनिकेत बोमटे यावेळी मात्र पुन्हा एकदा 2 इन रो बॅक टू बॅक दर्जेदार धमाकेदार अंकुश मूर्ती षटकार. ते की अनिकेत बोमटे आहे तो दाखवतोय मैदानाच्या आत की मी झुकेगा नाही. 2 बॅक टू बॅक षटकार येत आहेत आणि जी बॉडी चार्ज पाहायला मिळते, या अगोदर धावा येत नव्हत्या, मात्र अनिकेत बोमटे अप्रतिम फलंदाजी. 2 षटकार येतात प्रमोद सर आणि जबरदस्त आता फॉर्ममध्ये येताना दिसतोय अनिकेत बोमटे. त्याचा क्लास दाखवतोय. डेफिनेटली थोडा वेळ घेतला त्याने, परंतु जबरदस्त आपला क्लास काय असतो, बॉडमॅनचा परिपूर्ण उपयोग कसं करायचा, पुलचा फटका कसं खेळायचं, चेंडूच्या सरळ रेषेमध्ये कसं यायचं, हे पूर्णपणे दाखवत असताना फॉर एक्झाम्पल अनिकेत बोमटे सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. काय 2 अफलातून षटकार पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना होप्स वाढले असतील, परंतु इथे निकेशला कमबॅक करण्याची संधी अजूनपर्यंत आहे. आणखीन एक षटकार आला तर रोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावलं होतं, मात्र यावेळी चेंडू निर्धाव जातोय. म्हणजेच काय लेग बाईटच्या माध्यमातून धाव त्या अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि 1 धाव या ठिकाणी ऍड केली जाते. फलकावरती धावा आता पुढे सरकतात 22 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी बाद 22 धावा. 3 चेंडू फलकावरती 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर निकेतचा चांगला समाचार घेतला होता. आता चेतन पाटील सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखला जातो, तोच बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन पाटील चँग. आता मात्र या ठिकाणी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र ॲब्सोल्युटली फ्लम पाहायला मिळतोय. त्रिफळा उद्ध्वस्त. सुपर बॉलिंग निकेश. मी म्हटलं होतं कमबॅक करण्याची संधी अजून आहे. जरी 2 षटकार आले तरी काय झालं, निकेशने दाखवलं की माझ्यात ती क्षमता आहे, माझ्यात ते पोटेन्शियल आहे, माझ्यात ते कॅलिबर आहे. आणि हे दर्शवत असताना चेतन पाटील चँग सारख्या फलंदाजाला मात्र आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहू शकला, परंतु मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गुणवत्ता सिद्ध केली नाही आणि त्या कारणास्तव मात्र थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं. आता मात्र वाईडचा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. एका धावेने धावपळक पुढे सरकते येऊन पोचते, ते म्हणजे 23च्या घरामध्ये. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. रवी ढवळे या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिग्नेश म्हात्रे आणि निलेश चव्हाण यांच्याकडून कॅश प्राइज लावलं जाते की लगातार 3 षटकार आले तर 5000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये रवी ढवळ्यासाठी आहे.
4 चेंडू 23 धावा फलकावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चूक होणार नाही. चांगला जजमेंट पाहायला मिळतोय किसनच्या माध्यमातून. आणि यावेळी फलंदाज रवी बॅक टू द पविलियन. 5 चेंडू फेकून झालेत, फल 2 गडी बाद. ऐकूया HM साऊंड. तीन गडी बाद, 5 चेंडू फेकून झाल्यात. या ठिकाणी मात्र न्यू बॅटर कुणाल मडके पाहायला मिळतोय. आणि उद्याचा जो पहिला मॅच असेल तो ठीक 6:30 वाजता खेळवला जाईल. सर्व संघांना सूचना असेल की वेळेच्या आतमध्ये उपस्थिती दाखवायची आहे. 6:30 बरोबर मॅच स्टार्ट होईल, तर 6 वाजता इथे टच राहायचं आहे. सत्ता 23 धावा 5 चेंडू 3 गडी बाद. लास्ट बॉल 30 ओव्हर शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा यावेळी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. नेहमी क्रिकेटमध्ये म्हटलं जाते अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. आणि पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त झाला. बॅक टू बॅक विकेट डाऊन. समाप्ती फलकावरती धावा 23 गडीबाद झाल्यात. 4 कुणाल मडके सुद्धा 0 का हिरो ठरतोय. 3 ओव्हर 23. चा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. या धावसंख्येवर 4 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय आणि संघर्ष हेच जीवन आहे. संघर्षाशिवाय आपल्याला पुढे सुद्धा जाता येत नाहीत. आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्ट्रगल, संघर्ष हा शब्द आपल्या उभ्या आयुष्यात डिक्शनरीमध्ये मिटणारही नाही. तो संघर्ष मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. उद्याच्या दिवसात सामने असे असतील. आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहिती, एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव या पहिला सामना असेल जो 6:30 वाजता रिपोर्टिंग केले जाईल. मिताली 11 शिरवली आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव हा दुसरा सामना असेल. अष्टविनायक स्पोर्ट्स नायगाव आणि मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा तिसरा सामना असेल. चौथा सामना जेम्स बॉन्ड राई आणि ओम ब्रह्मदेव भाटले संघ. मात्र अशा प्रकारचे 8 संघांना उद्याच्या दिवसात प्राधान्य दिले गेले. 3 षटकं 23 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. अक्षय मॅक्झिमम 15 धावा येणं खूप गरजेची गोष्ट असेल कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना. नक्कीच. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आता मात्र पुलचा फटका. पुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल षटकार येतोय. अनिकेत भुमटे याची बॅट लागताना मैदानाच्या आतमध्ये हा षटकार येतोय. स्ट्रगल करत होता सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आणि त्यानंतर मात्र त्याचा हल्ला बोल मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. 29 धावा फलकावरती 4 गडीबाद. केवळसाठी देखील कॅश प्राइज लावलं जाते. आता मात्र चेंज ऑफ पेस, जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर मात्र आउटसाइड डे ऑफ स्टॅम, लेट टू लेट बट डिट्टो अपडेट पंच देखील देत आहेत. फलकावरती धावा आहेत 30 धावा, 1 चेंडू आणि 30 धावा. आउटसाइड डे ऑफ स्टॅम खूपच बाहेरचा चेंडू पाहिलं, निहाळलं आणि त्यानंतर पंचांनी मात्र चांगलं डिसिजन दिलंय. जास्तीत जास्त बाहेरचा चेंडू होता की यष्टी रक्षक चेंडूला पकडेपर्यंत हा वाईड घोषित केलाय. फलकावरती धावा आहेत 30. पुन्हा एकदा चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र जमिनी लगत चेंडू येतोय. लॉंग ऑन रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा. यावेळी मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये, फेकी खराब, डिरेक्ट हिट करायचा होता. 3 धावा. चौथ्या धावेचा प्रयत्न असेल का?
आणि पुन्हा एकदा जास्त वेळ चेंडू हातामध्ये ठेवलाय, बघता बघता आखो आखो में इशारा, आणि यावेळी 4 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर फेकी खराब, बॅकिंगला चेंडू अडवेपर्यंत हातामध्ये ठेवेपर्यंत 4 धावा पळून पूर्ण केल्या जातात. अनिकेत भुमटे जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. केवळ साठी षटकार्य करता 500 रुपये असते निलेश चव्हाण आणि जिग्नेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. फलकावरती धावा आता मात्र वेगाने पुढे आल्यात 34च्या घरामध्ये. 34 रन्स ऑन दी बोर्ड. या क्षणाला मात्र अजिंक्य संघाडे चांगला कमबॅक केलाय. कमबॅक कसा करावा त्याचा प्रति उत्तर दिले. आणि जर विचार केला आणखीन या षटकातील 4 चेंडू शिल्लक, मिनिमम 4 चेंडूमध्ये कमीत कमी 40+ किंवा 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असेल. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट, त्यानंतर शॉट थर्डमॅन. त्या ठिकाणी पाहायला मिळते केवलचा ह्या ठिकाणी चुकीचा कॉल, कारण की त्या ठिकाणी त्याला क्रीजमध्ये राहणं गरजेचं होतं. अनिकेतचा विकेट गेला नसता, वाईड आलाय. 22च्या रूपाने 1 धाव, दुसरी धाव घेताना गडी बाद झालाय आणि अनिकेत भुमटेचा विकेट गेलाय. केवलचा हा नक्कीच, केवलनी त्या ठिकाणी बॅट मात्र क्रीजमध्ये राहणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी क्रीज सोडला आणि अनिकेत भुमटेला मात्र परतावं लागतंय डगआउटमध्ये. 12 चेंडूमध्ये जबरदस्त 25 धावांची केली अप्रतिम फलंदाजी अनिकेत भुमटे याच्या बॅट मधून. फलकावरती धावा 36. सर्वांचं सहर्ष स्वागत. 36 धावा, फलकावरती 5 गडी बाद. इथून मात्र धावा थांबल्या जातील का हा प्रश्न निर्माण झालाय, कारण की न्यू बॅटर येतोय नितेश. नितेश येतोय. हा देखील हार्ड हिटर बॅटर आहे, मात्र यंदा त्याचा हल्लाबोल परफॉर्मन्स दिसत नाहीये. या क्षणाला मात्र चांगली खेळी तो करेल का? 36 धावा, 2 चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र शरीरापासून दूर खेळायचं होतं. ऑफ स्टंपवर चेंडू पिच केल्यानंतर एक चांगला कंट्रोल, नियंत्रण आणि त्यानंतर चांगला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जाते. मंजू वर्तक साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. 3 चेंडू पिकून झाल्यात आणि फलकावरती धावा मात्र स्थिरावल्या. 36 धावा, 36चा आकडा दोन्ही संघांच्या मध्ये येताना दिसतोय. यंगस्टर हा संघ प्रथमच खेळताना दिसतो आणि अप्रथम खेळी त्यांनी आतापर्यंत केली आहे सध्या. नेक्स्ट बॉल. आता मात्र जोराने यावेळी चांगला फटका, नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त टेक्निकली साऊंड सिस्टम, चांगल्या पद्धतीने आवाज आला आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषी पार. हा येतोय चौकार. पुढे आलंय ते म्हणजेच 40 धावा. बॅकफुटला पंच केला होता आणि जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. 40 धावा फलकावरती. कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध बरोबर चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा यावेळी टॅप केला जातोय. एकदा वर्जित, एकाच धाव्यांवर समाधान मानेल का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. केवळ सांगतोय की मी मला स्ट्राईक ठेवणार आहे. आज बघूया, केवळ भरपूर प्रॅक्टिस केली जाते आणि प्रॅक्टिसचा आता पुरेपूर फायदा घेईल का या स्पर्धेमध्ये? आकाश सारखा खेळाडू आज सानेगुर्जे संघामधून दिसला नाही. ओपनर बॅटर म्हणून नेहमी ओळखला जातो, सध्या इंजरीने त्रस्त आहे. लास्ट बॉल 41. 41 धावा. शेवटचा चेंडू. या षटकातील नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. यावेळी गुड डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. 4 षटकांचे झाले समाप्ती. फलकावरती धावा आहेत 41. 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान सामोरं ठेवलंय उर्वरित 24 चेंडू मध्ये. काव्या 11 बाफाने
आज बंटी पाटील यांचा संघ बाफाने संघ पाहायला मिळेल. काव्या 11 बाफाने आणि त्यानंतर सोनूआई वागरालपाडा दोन्ही कॅप्टन येतील टॉस का बॉस मध्ये. आज वागरालपाडामधून पाहायला मिळेल चांगले चांगले खेळाडू. आणि त्यानंतर यायचं आहे आदरणीय सन्माननीय दयानंद म्हात्रे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावा. साईश स्पोर्ट्स बापाणे वर्सेस काव्या 11. आपण पाहतोय काव्या 11 आज या नावाने खेळणारा आहे. समित पाटील एका साईडला आणि भूमित भोईर या ठिकाणी आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी केला जाईल. दयानंद म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. टेल. येस, इट इज अ टेल. धन्यवाद दयानंद म्हात्रे साहेब. आपण व्यासपीठावर विराजमान होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. समीजी पाटील नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना फ्लड स्लाईटमध्ये 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? 30. त्यासाठी आज तुमचे 3 ते 4 असे ट्रम्पकार्ड गोलंदाज भरवशाचे? हर्षद लाखात आहेत, रमेश आहे, महेश आहे आणि अजून एक नवीन आहे प्लेअर. नक्कीच समित पाटील, भरपूर वर्ष आपण टेनिस क्रिकेट हातात आहेत. स्वतः आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा राहिले. JPLच्या माध्यमातून एक आयोजक म्हणून काय भूमिका असते हे तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. या स्पर्धेचं वर्णन कसं करतील आपण? आयोजन चांगले केलं आहे, अजून बेस्ट. नक्कीच समित पाटील जास्त बोलत नाहीत. भूमीत नाणेफेकीचं कौल जिंकला असतं तर काय डिसिजन घेतलं असतं आपण? बॅटिंगच पाहिजे होती. आता फलंदाजी मनासारखे आले. 24 चेंडूमध्ये काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळताना काय टोटल असेल माइंडमध्ये? 45 ते 50. त्यासाठी आज तुमचे प्लेइंग 11 मधले असे तुमचे चांगले फलंदाज? नितेश आहे, दिनेश आहे, वीरेंद्र आहे, अजून आहेत 4-5. नक्कीच ही स्पर्धा कसं वाटतं इथे आल्यानंतर? खूप छान आयोजन आहे. नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वातील असा कोणता खेळाडू आहे ज्याला तुम्ही आदर्श मानता? नितेश भोईर, प्रताप भोईर. 2 स्वतःच्या संघातील खेळाडू आदर्श मानतायत. तर टॉस या ठिकाणी झालेला आहे. दयानंद म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि कौल लागला तो मात्र काव्या 11 संघाच्या बाजूने. काव्या 11 बापाने ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर अक्षय साटम अँड संकेतजी पाटील. धन्यवाद. थँक्यू सर. या ठिकाणी कौशिकसाठी पारितोषिक लावलं जाते. हॅट्रिक घेतली तर नक्कीच जिग्नेश म्हात्रे आणि निलेश चव्हाण यांच्याकडून 5,000 रुपये कॅश प्राइज लावलं जाते. ज्यावेळी सामन्याला सुरुवात होईल संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. ओ टू संकेत सर. 42 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल? व्हॉइस ऑफ राई संकेतजी पाटील सर जॉईंट असतील. धन्यवाद. चला लवकरात लवकर आपण सामने उरकून घेऊया मित्रांनो. असं काही नाही की रात्रभर क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. व्यवस्थित वेळेवर जर झालं तर निश्चितच 400 षटकांचे सामने सातत्याने आज आपल्याला पूर्ण रात्रीत पूर्ण करता येतील. चला वळूया या सामन्याकडे. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे तब्बल 42 धावांचं. 41 धावा केल्या. मात्र अजिंक्यची ही एकूणच खेळी जर बघितलं तर भरपूर अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळालेत.
पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या, त्यानंतर धावा आल्या, पुन्हा एकदा काही काळ गेला की धावा नव्हत्या आणि पुन्हा एकदा एक अचानक उडी घेतलंय 40 पर्यंत. त्यामुळे अजिंक्यची ही कामगिरी नक्कीच एक वेगळी कामगिरी राहिली आहे. मात्र या एकूणच सामन्याचा पाठलाग कशा काय पद्धतीने करायचा उत्तर द्यावं लागेल ते म्हणजे यंगस्टार संघाला. यावेळेला हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चूक होणार नाहीये. पहिला धक्का बसतोय, दिलीप बाद होऊन पडतील आणि एकूणच यंगस्टार या संघाला पहिला धक्का. हिंदुस्थानचं एकूणच अस्तित्व जर टिकवायचं असेल तर मित्रांनो हिंदुत्वाशिवाय पर्याय नाही आणि या गोष्टी निश्चितच प्रत्येकाने लक्षात ठेवाव्या लागतील. महाराष्ट्राची अखंडता आणि एकूणच आपल्या समाजाची अखंडता टिकवायची असेल तर निश्चितच परोपरीनं प्रयत्न करा, एवढाच प्रामाणिक सल्ला. कौशिकला मात्र इथे विकेट मिळते आणि निश्चितच पहिला फलंदाज इथे बाद झाला दिलीप. न्यू बॅटर इन येतोय अंकित. शॉर्टहँड डिलिव्हरी आहे, उडवायचा होता चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. यशांच्या पाठीमागे आपण पाहू शकता श्याम पाडेल एक वेगळी स्माइल देत आहेत की काय चेंडू कौशिकनं हाताळलाय. या पद्धतीचे चेंडू जर हाताळले तर निश्चितच अजिंक्यला विजयापासून कुणी रोखू शकणार नाही. वेल बोल्ड कौशिक, एक आकर्षक गोलंदाज आहेत. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल हवा आहे तिथे. श्याम आणि एकूणच कर्णधार कल्पेश म्हात्रे यांना शॉट मिडविकेट ठेवण्यात आलाय आणि डीप स्क्वेअर ठेवण्यात आलंय. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू निर्धाव जाणार. कौशिकने एक ड्रीम स्टार्ट केलं एकूणच अजिंक्य संघासाठी. पहिल्या चेंडूवर चेंडू निर्धाव, त्यानंतर चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, म्हणजे 4 चेंडू एकही धाव नाहीये आणि एक गडी बाद. त्यामुळे या सामन्यात आता धावा कशा करायचा या गोष्टीचं उत्तर भरपूर वेगाने द्यावं लागेल, ते म्हणजे यंगस्टार संघाला. यंगस्टार हसोबानगरचे हे खेळाडू युचंद्र परिसरातील, मात्र त्याच्याकडे उत्तर नाहीये अजूनपर्यंत. यावेळेला हा फटका स्कूप म्हणायचा की सुपळा म्हणायचा, कारण आजकाल जर बघितलं तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे शॉट्स निश्चितच बोलले जातात आणि आमचे समालोचक मित्र देखील बऱ्याचदा या गोष्टींचा उल्लेख करतात. मात्र दिलशानचा हा फटका आपण बघतो, स्कूप ज्यानं इन्व्हेंट केला होता, मात्र यावेळेला अतिशय योग्य फटका येणार नाहीये. हे षटक निर्धाव जाईल का? ओ व्हॉट अ बॉलिंग. मात्र ही धाव आपण बघतोय पूर्ण झाले आणि ज्या पद्धतीचं कौशिकचं रिॲक्शन आलंय, खरोखरच हे षटक निर्धाव गेलं असतं तर निश्चितच एक वेगळा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला असता. एनिवे मात्र अप्रतिम गोलंदाजी. पहिले षटक संपलंय, धाव संख्या फक्त 1 आणि ती देखील लेग बायच्या रूपानं. बॅटने आले का? बॅटने आले. थँक्यू व्हेरी मच. यस, बॅटने आले धाव. आणि निश्चितच अफलातून गाणी वाजवली जाते, वातावरण निर्मिती केली जाते, एकूणच रक्त सळसळ जाते. मात्र आमचे बरेच प्रेक्षक असे आहेत ते वेगळ्या मार्गाने देखील रक्त सळसळ ठेवू शकतात आणि ते निश्चितच आनंद घेत आहेत एकूणच या स्पर्धेचा. त्यांचं देखील महत्वपूर्ण स्वागत आहे. एकूणच या शिवसेना युवासेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 मध्ये गोलंदाजी मार्कवर येतोय कुणाल.
जास्त वेळ वाया जातोय. प्लीज अजिंक्य लक्ष घाला. फुलटॉस डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. आणखीन एक झेल, फलंदाज गोपीला परतावं लागेल. दुसरा धक्का, संघाची धावसंख्या 1 असताना. आणि 7 चेंडूंचा खेळ संपलाय. खरोखरच ही अडचण म्हणावी लागेल, कारण शेवटच्या 17 चेंडू आणि 41 धावा. आणि ज्या पद्धतीने ही रात्रीचं क्रिकेट सुरू आहे, कदाचित आता यंगस्टर हासोबा नगरच्या खेळाडूंना तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी देवाच्याच हाका धावाव्या लागतील. वेल बोल्ड, अप्रतिम गोलंदाजी, दिशान टप्प्यावर पूर्ण कंट्रोल. सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातून तेजाकडे प्रभू आमुछाने जीवना. कदाचित याच भावना या एकूणच दोन्ही बॅटरच्या मनामध्ये आणि यंगस्टरच्या संघाच्या मनामध्ये दाटल्या असतील की सर्वकडे तिमिर दिसतोय. धावांचा प्रकाश कधी पडणार? यावेळेला एज लागलंय, येस लागलंय, मात्र इथे फलंदाजाला परतावं लागेल. तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या अजूनही 1 आहे. यशांच्या पाठीमागे श्याम पाटील यांच्या हातात सुंदर झेल. फलंदाज बाद. प्रत्येक विकेटसाठी त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे, ते म्हणजे निलेश चव्हाण आणि जिग्नेश म्हात्रे यांच्या वतीनं. आतापर्यंत 2 गडी त्याने बाद केले आहेत. वेल बोल्ड कुणाल, अप्रतिम कामगिरी. आणि रवीनी जे झेल घेतले त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपये. त्यामुळे रवी यांच्या सुद्धा, रवीने जर झेल घेतले तर रवीसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कुणाल आतापर्यंत आता 2 गडी बाद केलेत त्याने, 1000 रुपये त्याच्या खात्यात जमा झालेत. मात्र जे काही गडी तो बाद करेल त्या प्रत्येक गड्यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येत आहे. धाव संख्या 1, गडी बाद 3, केविलवाणी स्थिती. यावेळेला व्हॉट ए शॉट, अप्रतिम फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अप्रतिम फटका. 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावाने बराच रिलीफ भेटेल, कारण धावसंख्येला आताशी कुठे सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले आणि षटक क्रमांक 2 सुरू आहे. आतापर्यंत 10 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावा, 3 गडी बाद. पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, चांगला शॉर्ट ऑफ पोलचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. झेल सुटलाय, दूधनाथच्या हातातून हा झेल सुटलाय. येतोय चौकार. अप्रतिम चौकार, षडंपूलचा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. तो म्हणजे बाबू यांच्या बॅट मधून, आणि बाबू आल्या आल्याच धावसंख्येला आकार देताना दिसतोय. आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय आणि 6 धावा त्याने जमवले. संघाची धावसंख्या झाली 7. पुन्हा एकदा एम एस स्टाईल मध्ये उडवण्याचा प्रयत्न झालाय. अपील तिथे होते यशीजीचा, मात्र पंचांनी फेटाळून लावलंय. अतिशय चांगल्या पद्धतीने क्रीज मध्ये तो सुखरूप आहे.
षटक मात्र इथे इंटरेस्टिंग रित्या संपत आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद, चौथ्या चेंडूवर 2 धावा, पाचव्या चेंडूवर चौकार, 6वा चेंडू आला निर्धाव. त्यामुळे धावा आले 6, गडी बाद केले 2. कुणालची अप्रतिम गोलंदाजी. षटक संपलेले 2, धाव संख्या 7 आणि गडी बाद झाले ते तब्बल 3. त्यामुळे जर इथे स्कोर ट्रेंड जर बघितले तर अजून भरपूर मागे आहे. तो म्हणजे एकूणच यंगस्टारचा संघ, यंगस्टार हसोबा नगर वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. आता शेवटचे 12 चेंडू आणि 35 अजूनही गाठायची आहे, म्हणजे 35 धावांची गरज आहे. कोण जिंकणार हा सामना? मित्रांनो, एकूणच या स्पर्धेच्या माध्यमातून अजून एक सूचना तुम्हा सर्वांना करील, खास करून आमच्या सगळ्या युवा प्रेक्षकांना. येत्या 16 तारखेला युवा भक्ती मोर्चा मेळावा निश्चितच आपल्याला तुंगारेश्वर येथे काढायचा आहे. एकूणच बाबांच्या मागणीनुसार या गोष्टी आपण करणार आहोत, कारण अजूनही फॉरेस्ट ऑफिसरनी तुंगारेश्वरचा एकूणच तो मेन गेट आहे तो सुरू केलेला नाहीये. आणि म्हणूनच भक्ती मोर्चा मेळाव्याचं अतिशय चांगलं आयोजन तिकडे केलेलं आहे. सर्व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकूणच या भक्ती मोर्चा मेळाव्याला सहभाग दर्शवायचा आहे. आणि एकूणच तुंगारेश्वर प्रती जे आपल्या आस्थेचं स्थान आहे बालयोगी सदानंद महाराज त्यांच्यापुढे निश्चितच आपला एकच भक्तिभाव दाखवायचा आहे. धन्यवाद. फुलपिच दिलवरे आहे, ऑन साइडला चेंडू टर्न केलाय, डाऊन द ग्राउंड भरपूर वेगाने तिथे क्षेत्ररक्षक येतोय चेतन. चेंडू उचलेपर्यंत एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेसाठी गेलेत, फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. आणखीन एक धक्का, तो म्हणजे यंगस्टार हसोबा नगर संघाला. निलेश चव्हाण यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत गोलंदाजांना. विकेट घ्या, 500 रुपये जिंका. आणि रवी डबला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर एक अप्रतिम ऑलराऊंडर आहे एकूणच या परिसरातील. मात्र परिस्थिती बघा, 4 गडी बाद, धावसंख्या 8 आणि भरपूर मोठी मजल गाठायची आहे. कहते हैं कि लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. मात्र कोशिश करणार कोण हा मोठा प्रश्न आहे. एका बाजूला आपण बाबू जो अप्रतिम कामगिरी करत होता असं वाटत होतं, मात्र तो बाद झालाय. धावची चरोबना, 3 चेंडूत 6 धावा केल्या. यावेळेला स्टायलिश फटका आहे, मात्र हा झेल होणार का? झेल सोडलाय चेतनना, हा झेल सोडलाय. रॉंग एंडला थ्रो, सर्व काही चुकतंय. मित्रांनो, लक्षात घ्या, खेळताना स्वतःची भरपूर काळजी घ्या. राईला एक जबरदस्त अपघात झाला आणि निश्चितच भरपूर मोठा खर्च त्या मुलाला आहे. झाईचा हा मुलगा अप्रतिम त्यानं क्षेत्ररक्षण केलं, नो डाऊट. मात्र ज्यावेळेला तो पडला त्यावेळेला निश्चितच एक मोठी इंजरी त्याच्या हाताला झालंय. यावेळेला चांगला शॉट, मुलचा फटका स्क्वेअर लेगला आपण बघतोय. अतिशय चांगला रीतीने क्षेत्ररक्षक उभा होता, कौशिकने झेल टिपलाय आणि अशा रीतीने आणखीन एक धक्का. यंगस्टार धाव संख्या 10, गडी बाद 5. दिल्ली बहुत दूर है. फुल टॉस डिलिव्हरी आहे, वेगाचा वापर इथे एकूणच गोलंदाज रवी यांच्या मार्फत. मात्र इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षक योग्य कामगिरी करत नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. अजिंक्य संघाला अजून भरपूर गोष्टी सुधाराव्या लागतील, खास करून फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये निश्चितच त्यांना काही बदल करावे लागतील. आपल्या प्रमुख बॅटर्सना नक्कीच अजून चांगल्या वरती त्यांना समाविष्ट करावं लागेल. रवी
दॅट्स अ गुड शॉट. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. कॅप्टन अप्रतिम क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. कल्पेश म्हात्रे ॲट इज व्हेरी बेस्ट. यस, याच आवाजाची आम्ही वाट बघत होतो. क्या बात आहे. माझ्यापेक्षा तुझा आवाज आहे मित्रा. वेलकम परीक्षित. कम ऑन मॅन. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 13 धावा. अजूनही विजयासाठी जर बघितलं तर भरपूर मोठा पल्ला गाठायचा आहे. 29 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 29 धावा म्हणजे 5 षटकार किंवा 4 षटकार इथे मारावेच लागतील. कोण आहे का फलंदाज हसोबानगर संघामध्ये? फाइंड आउट करावं लागेल. रवी ढवला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक खिंडलाय तो म्हणजे सनी. दॅट्स अ व्हेरी फाईन शॉट. मात्र जास्त एलिव्हेट झालाय. हा झेल होणार का? नेम धरला होता कल्पेशनं केवलनं, मात्र झेल होत नाहीये. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जातोय. 1 बाउन्स. 4 धावा. मात्र 6 चेंडू आणि 25 धावा. आणि ज्या पद्धतीने केवलला हा झेल सोडलाय, आम्ही रिप्ले वारंवार बघितला की केवल एक्झॅक्टली करत काय होता. कारण हा जर रिप्ले बघितला तर फटका जास्त एलिव्हेट झाला होता. केवल झेलच्या खाली येत होता. मात्र शेवटच्या सनी कुठे असं दिसलंय की यस तो फ्रेम मध्ये नाही आहे आणि जवळजवळ त्याच्या हाताच्या अर्धा फूट पुढे हा चेंडू पडतोय. केवळची एक गोष्ट चांगली असते त्याचे फेसबुकवरील फोटो. मात्र निश्चितच क्रिकेटमध्ये अजून त्याला काही गोष्टी दाखवाव्या लागतील. मात्र एक गोष्ट त्यांनी आम्ही बघितली, केवल हा असा खेळाडू आहे की त्यांनी JPLच्या दोन्ही वर्षात अंतिम विजेतेपद पटकावलंय. वेल्डन केवल. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. अनेक मान्यवर प्रेक्षक जोडले गेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अंकुश स्मृती 2022 मध्ये. दूधनाथ येतो गोलंदाजी मार्कवर. व्हॉट अ बॉल. दूधनाथचा अप्रतिम मारा. पहिला चेंडू आपण बघतोय. डेड ऑन स्पॉट आहे. JPL मध्ये या मुलाची कामगिरी पाहू शकलो. जुचेंद्र प्रीमियर लीग म्हणजे काय तर निश्चितच नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळते आणि तीच गोष्ट महत्वाची आहे. या एकूणच मालिकेत बोला किंवा एकूणच या जुचेंद्रच्या क्रिकेटमध्ये भरपूर मोठी काट टाकलंय. कारण अनेक चांगल्या खेळाडूंना संधी मिळते, व्यासपीठ मिळते. एकूणच एका हंगामामध्ये 24 ते 25 स्पर्धा नेहमीच होत आलेत. खास करून आपण बघतोय सातत्याने बापाणे ते नायगाव या क्षेत्रातील संघांना जास्तीत जास्त वाव दिला जातो. तिकडच्या क्रिकेटपटूंचं टॅलेंट त्याला संधी दिली जाते आणि हीच गोष्ट आतापर्यंत आपण बघतोय. जुचेंद्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पथ्यावर पडले आणि चांगले क्रिकेटपटू त्यांना भेटत आहेत. हा चेंडू आउटसाइड डॉप संपाय का? लेट्स सी. लाईन चेक करावी लागेल. पंचांनी पाहिलं आणि अवांतर घोषित केलाय. मात्र यशांच्या पाठीमागे काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळत आहेत. श्याम पाटील. वय वर्ष सांगण्याची गरज नाहीये. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट रक्तातच आहे. दूधनाथ पुन्हा एकदा सज्ज आहे. सनी साडी. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू स्लोअर वन होता. कुठेतरी वेगामध्ये परिवर्तन इथे पाहायला मिळतंय. शेवटचे काही चेंडू उरलेत. 4 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. मात्र उत्तर नाहीये हा सोबा नगर संघाकडे. यंगस्टार त्यांचा संघ यंग आहे नो डाऊट. मात्र अजून लर्निंग प्रोसेस मोठी आहे. त्यांना या मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. यावेळेला हा मिस टाइम फटका म्हणावा लागेल. एलिव्हेट झालाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि फलंदाज बाद. एकूणच या
स्पर्धेसाठी सन्माननीय नंदकुमार यशवंत भोईर यांच्या वतीनं 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि निश्चितच मी आयोजकांना विनंती करतोय की ही देणगी त्यांनी स्वीकारावी. किसन येतोय नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकता. पंकज येतोय नॉन स्ट्राईक एंडला अजूनही निकेश उभा आहे. दुधनाथ फुलटॉस डिलिव्हरी आहे मात्र त्याला अतिशय स्टायलिश पद्धतीनं लॉंग बाउंड्री जवळ उडवलाय. वन बाउन्सवर चेंडू अडेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि कदाचित एकूणच पराभवातील अंतर कमी करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र मी माशी म्हटलं की यस यंग स्टार हासोबानगर संघाला भरपूर काही गोष्टी शिकाव्या लागतील. एक चांगलं प्लॅटफॉर्म त्यांना मिळालं होतं. अगोदर त्यांनी स्टार्ट देखील अप्रतिम दिला होता. 2 षटकामध्ये अजिंक्य संघ झडपडत होता. मात्र कुठेतरी ज्या चुका झाल्या, जे शॉर्ट बॉल त्यांनी टाकलेत, त्या गोष्टी शिकाव्या लागतील. कारण या महत्वपूर्ण स्पर्धेत उतरताना निश्चितच तुमचं बेसिक राईट असलं पाहिजे. जर ते राईट नसेल तर निश्चितच अशा पद्धतीचे पराभव आपल्याला स्वीकारावे लागतील. आता फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे. 42 धावा विजयासाठी होत्या मात्र आतापर्यंत फक्त अर्ध्या धावा झालेत. 1 चेंडू आणि फक्त 21 धावांची गरज. सामना संपलाय. अजिंक्यनं मोठा विजय मिळवलाय. 20 धावांनी पराभव केलाय. तो म्हणजे यंगस्टार हासोबानगर संघाचा. हा सामना अप्रतिमरित्या अजिंक्यने जिंकलाय. मात्र या सामन्यात देखील अशा काही लीन पॉइंट्स आहेत, असे काही लूप होल्स आहेत जे अजिंक्यला सुधारावे लागतील, जे भरावे लागतील. बघूया पुढच्या सामन्यात काय होतोय. तोपर्यंत निश्चितच या सामन्यात जे काही कॅश प्राइजेस आलेत त्यांना विनंती करतोय की लगेच पुढे या आणि आपली पारितोषिकं घेऊन जायची आहे. खास करून मी विनंती करेन ते म्हणजे रवीला, ज्यानं विकेट देखील मिळवले ते 500 रुपये आहेत. कुणालनं 2 विकेट घेतले होते त्याच्यासाठी सुद्धा 500 रुपये आहेत. टोटल 1000 रुपये आहेत.